श्रावण शरदार सोळ इयत्ता 6वीचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतोय जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज। मित्रांनो, उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया। उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया। हमने रुख पूछा उनसे, अरे हमने रुख पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया। कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के, कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। प्रतिपचंद्र लेखेवर वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते या राजाच्या राजमुद्रेला वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। 400 वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेली निरागस वाळ म्हणजे शुभा। राजनिधी उदयनिधी गणवी गावा यांसारख्या कुशस्त्रांचा कळस म्हणजे शुभा। एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, सहसाच्या रक्ताची लाट म्हणजे शुभा। या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शुभा। दुश्मनांच्या मनातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयेगार म्हणजे शुभा, किमयेगार म्हणजे शुभा। तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती। मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे आणि तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो। मित्रांनो, शिवरायांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती काय होती? 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थैया थैया नाचत होत्या। मंदिरं लुटली जात होती, आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती आणि लुटलं जाईल म्हणून पोटची बोलताल सोडा, पण धान्याच्या बियाला आणि गवताच्या काट्यांना सुद्धा उगवायची भीती वाटायची। आणि अशा अवस्थेमध्ये शुभांचा जन्म झाला, पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजींना झाला आणि या महाराष्ट्रातली जनता म्हणायला लागली की अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, तो किसी के पेट में से बाप पैदा होता था, तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजाऊ एक ऐसी मां थी जिसके पेट में से बापों का बाप शुभा पैदा हुआ था। मग काय परिवर्तन केलं या बापाच्या बापाने? माळी कोळी मार माग मुसलमान ही सगळी माणसं एकत्र करून महाराजांनी स्वराज्य स्थापन केले। त्यांनी कधी कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव केला नाही। या स्वातंत्र्य भारताची घटना लिहिण्यासाठी शासनाने एक समिती नेमली होती आणि त्या समितीमध्ये अनेक तज्ञ मंडळीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेही होते। अशा जगातल्या वेगवेगळ्या जात धर्म असणाऱ्या या देशाची घटना लिहित असताना बरेच जण या समितीतून बाहेर पडले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच होते। त्यावेळी त्यांच्या तोंडून हे उद्गार आले, मी घटना लिहिणारच यावर माझा विश्वास आहे, कारण माझ्या पुढे आहेत आदर्श छत्रपती शिवाजी महाराज। मित्रांनो, या महामानवाच्या तोंडून हे उद्गार येतात याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पराकोटीचा सर्व धर्म समभाव जोपासला होता तो आपण संस्कार म्हणून जोपासायला पाहिजे। सुभेदाराची सून जरी मुसलमानाची असताना तिला साडी सोयी करून तिला सन्मानाने परत पाठवले। मित्रांनो, ज्यावेळी शाहिस्ते खानाची बोटं कापली त्यावेळी शाहिस्ते खानाची बहीण धावतच आली आणि म्हणाली, गजब हो गया, गजब हो गया, गजब हो गया, गजब हो गया, ये नरसिंह सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गए। या एकता शाहिस्ते खान म्हणाला, ये सिवा मेरी उंगली काट सकता है, ये सिवा मेरी उंगली काट सकता है, ये सिवा किसी दुश्मन की गर्दन काट सकता है, लेकिन ये सिवा किसी औरत या बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता। उगाच प्रबोधन ठाकरे यांनी लिहिलं नाही की बाबांनो एक वेळ तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, बाबांनो एक वेळ तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, परंतु शिवरायांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही। कारण जिजाऊंनी त्यांना शिकवण दिली होती की राजे तुम्हाला महाराष्ट्रात बाया नाचवणारा शुभा नाही तर बाया वाचवणारा शुभा व्हायचंय। मित्रांनो, शिवजयंती आली की मराठ्यांनी म्हणायचं आमची जयंती आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की बौद्धांनी सांगायचं आमची जयंती आली, आयलाबाई होळकरांची जयंती आली की धनगर समाजाने सांगायचं आमची जयंती आली। अरे बंद करा उत्पात, अरे बंद करा हे उत्पात, थांबू आपल्या हात, सामर्थ्याने जाऊया व्यर्थ काहीसा अर्थ येऊ द्या रे, हा भारत देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे, हा भारत देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे। मित्रांनो, सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है। शेवटी जाता जाता या विचार मंचाची रजा घेताना एवढेच म्हणू इच्छितो, मुख्य मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, मुख्य मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील पुरती तोफांचे चौघडे, तुझे पोवाडे गातील पुरती तोफांचे चौघडे। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय।
शंभूराजे. धन्यवाद.